हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी नावापुढे डॉक्टर पदवी लावत बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहेत। अनेकदा काही संघटनांनी आवाज उठवल्यानंतर थातुरमातुर कार्यवाही केल्याचं दाखवलं जात आहे। बोगस डॉक्टर असल्याचं माहीत असताना देखील स्थानिकच्या काही राजकीय पुढाऱ्यांकडून या बोगस डॉक्टरांवर कार्यवाही होऊ नये यासाठी वशिला लावला जात असल्याचा प्रकार देखील अनेकदा समोर आला आहे। वसमतसारख्या ठिकाणी तर स्त्री रुग्णालय असो की उपजिल्हा रुग्णालय यामधील काही डॉक्टरांनी आपली खाजगी दवाखाने थाटल्याने वेळेवर सरकारी रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर उपचार मिळत नसल्याने असे बोगस डॉक्टर वाढल्याचा संशय सुजान नागरिक व्यक्त करीत आहेत। हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कुठलेही वैद्यकीय अर्हता प्रमाणपत्र नसणारे तथा वैद्यकीय शिक्षण न घेतलेले बोगस डॉक्टर राजरोसपणे रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करत असून यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे। याची दखल घेऊन बोगस डॉक्टर अवलोकन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी आपले दुकान थाटले आहेत। कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ व संस्थेची पदवी नसतानाही ही मंडळी अर्धवट ज्ञानाच्या आधारे रुग्णांवर उपचार करत आहे। काही ठिकाणी तर शस्त्रक्रिया देखील केल्या जात आहेत। यातील बहुतांश डॉक्टर हे स्थानिक राजकीय मंडळींना हाताशी धरून आपला कारभार बिनबोभाट चालवत आहेत। संबंधित विभागाकडून अनेक वेळा थातुरमातुर कार्यवाही केली जात आहे। यामध्ये बंगाली त्याचबरोबर चांदशी तथा काही महाराष्ट्रीयन डॉक्टरांचा देखील समावेश आहे। या अगोदर देखील काही संघटनेने या बोगस डॉक्टरांविरोधात आवाज उठवला होता। त्यानंतर बोटावर मोजण्या इतक्या कागदोपत्री कार्यवाही करण्यात आल्या। यामध्ये स्थानिकच्या काही राजकीय पुढाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप केल्याने कार्यवाहीचे उर्वरित गाठोडे गुंडाळण्यात आले। हिंगोली शहरासह कळमनुरी, वसमत, औंढा, नागनाथ, सेनगाव आदी भागातील ग्रामीण भागात तथा शहरी भागात नावापुढे डॉक्टर पदवी लावत हे बोगस डॉक्टर उपचार करीत आहेत। तालुका स्तरावर या अगोदर कार्यवाहीसाठी समित्या देखील नेमल्या, पण वसमत भागात तर काही वैद्यकीय अधिकारी तपासणीच्या नावाखाली या बोगस डॉक्टरांकडे गाठीभेटी घेत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत। त्यामुळे खरंच कार्यवाही होणार का हा देखील मोठा प्रश्न आहे। तर काही ठिकाणी अशा बोगस डॉक्टरांचे सत्कार देखील होत असून याद्वारे चुकीच्या वृत्तीला प्रोत्साहन दिले जात आहे। जिल्हाधिकारी हे बोगस डॉक्टर अवलोकन समितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। निमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भगवान गिरी, सचिव डॉक्टर पंजाब लोंढे यांच्यासह डॉक्टर सुनील सावळे, डॉक्टर गजानन धाडवे, डॉक्टर चंपती घ्यार, डॉक्टर विसलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले असले तरी खरंच आता या बोगस डॉक्टरांवर कार्यवाही केली जाणार का हा देखील मोठा प्रश्न आहे। उमेश चक्कर, हाय प्रवाह नेटवर्क, हिंगोली।